तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की। विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव। नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह। कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाचे आहारी। मापया लागले शरीरी, झाल्यावरी सळे ओढिती। बापुडी होतील शेवटी, आयुष्यासवे झालिया तुटी। भोगिले मागे पुढे ही कोटी, होईल भेटी जन्मासी। जुंतिले घाणा बांधुनी डोळे, मागे जोडियाव तेणेही पोळे। चालिलो किती ते न कळे, दुःखे आरंबळे भूक तहान। एवढे जयाचे निमित्त, प्रारब्ध क्रियमाण संचित। ते हे देह मानुनी अनित्य, न करीते का नित्य नामस्मरण। तुका म्हणे नवेचता मोल, त्वहा यासी महाग विठ्ठल। वेचिता फुकाचे बोल, केवढे खोल अभागिया। कोण सुख धरिले संसारी, पडोनी काळाचे आहारी। मापया लागले शरीरी, झाल्यावरी सळे ओढिती। संत शिरोमणी वैराग्याचे महामेरू, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून मानवाविषयीचा खेद व्यक्त करतात। नाटातला अभंग आहे आणि मानव मात्राचं जे कर्तव्य आहे, ते कर्तव्य सोडून जो संसारामध्ये रंगलेला जीव आहे, संसारामध्ये विषयामध्ये गुरफटलेला अशा प्रकारचा जो मनुष्य आहे, अशा मनुष्य जातीविषयीचा खेद व्यक्त करणारा हा अभंग आहे। तुकोबारायांना खेद वाटू लागलेला आहे। कोणाविषयीचा खेद व्यक्त करतात? मानवाविषयीचा। जरी तुकोबारायांनी जीव शब्द वापरलेला असला तरी सर्व जीवाविषयीचा खेद या अभंगात व्यक्त नाहीत करत। कारण बाकीच्या जीवांचा खेद व्यक्त करूनही काही फायदा नाही। काय उपयोग आहे खेद करून तरी? जीव सगळेच आहेत, कोणत्याही योनीतला तो जीवच आहे। कुत्र्याच्या योनीला असला तरी तो जीवच आहे, बैलाच्या योनीला असेल तरी तो जीवच आहे, पक्षाच्या योनीमध्ये कोणत्या एखाद्या असेल तरी तो जीवच आहे। जीव अनेक आहेत, अनंत आहेत जीव। पण या पशवाधिक हे जीव जरी असले तरी त्यांच्याविषयीचा खेद व्यक्त तुकोबाराय करत नाहीत। तुकोबाराय खेद व्यक्त जो करतात ते मानवाविषयीचा खेद व्यक्त करतात। मानवाविषयीचा, ज्यांना ज्यांना नरदेह मिळालेला आहे, नरदेहाची प्राप्ती झालेली आहे, त्यांच्याविषयीचा खेद व्यक्त करतात। मानवाविषयीचा खेद व्यक्त करतात। हो, मानवाविषयीचा का बरं खेद व्यक्त करतात? त्यांना नरदेह मिळाला म्हणून? अहो महाराज, तुम्हीच तर काही अभंगामध्ये असं सांगता की या नरदेहाची ज्यांना प्राप्ती झाली ते भाग्यवान आहेत। अहो, हा नरदेह किती महत्वाचा आहे।
भाग्य आले ती मनुष्य देहा तो हा पहा विठ्ठल. तुम्हीच तर सांगता की नरदेहाला जे आलेले आहेत ते भाग्याने आलेले आहेत. भाग्यवान आहे ते भाग्यवान की ज्यांना नरदेहाची प्राप्ती झालेली आहे, मनुष्य देहाची प्राप्ती झालेली आहे. किती कोणालाही नाही भेटत हा मनुष्य देह. मनुष्य देह प्राप्त होणं हे फार दुर्लभ आहे, फार दुर्लभ गोष्ट आहे. जगामध्ये ज्या काही दुर्लभ गोष्टी सांगितलेल्या आहेत शास्त्रामध्ये, त्याच्यामध्ये मनुष्य देहाचा पहिला क्रमांक आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा. हा मनुष्य देह फार दुर्लभ आहे. 3 गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमेवैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. 3 देवाचा अनुग्रह होण्याकरता ज्या 3 गोष्टी लागतात त्या 3 गोष्टी ह्या आहेत की ज्या दुर्लभ आहेत. त्याच्यामध्ये पहिला क्रमांक मनुष्यत्वाचा आहे. मनुष्यत्व प्राप्त होणं, मनुष्य देह प्राप्त होणं हे फार दुर्लभ आहे. आपण भाग्यवान आहोत की आपल्याला काय मिळालेलं आहे? मानव देह मिळालेला आहे, मनुष्य देह मिळालेला आहे. मनुष्य देह भाग्यवान आहोत. याच्या अगोदर कधी मिळाला होता काय माहिती. आता पुढे मिळेल याची शाश्वती नाही. मागोता हाची जन्म पावशी हे तो न घडे रे सायासी. भोगिले सुख दुःख जाणसी का रे अंध होसी जाणून या. मागोता हाची जन्म पावसी हे तो न घडे रे सायासी. पुन्हा हा जन्म प्राप्त होईल हे शक्य नाही आहे. हा देवाच्या कृपेनं खूप विशेष कृपा करून भगवंतानी आपल्याला नवदेह दिलेला आहे. आपल्याला भाग्याने मिळाला. भाग्याने भाग्य लागतं महाराज मनुष्य देह मिळण्याकरता. खूप भाग्य लागतं, खूप. कारण पाप आणि पुण्याची मात्रा ज्यावेळेला समान होत असते त्यावेळेला मनुष्य देह प्राप्त होत असतो. किंवा देवाची कृपा ज्यावेळेला होते त्यावेळेला मनुष्य देहाची प्राप्ती होते. तुकोबारायांनी हा मनुष्य देहाची दुर्लभता सांगत असताना उदाहरण कागताली न्यायाचं दिलेलं आहे. पावलो हा देह कागताली न्याये. कागताली न्यायानं आपल्याला हा मनुष्य देह प्राप्त झालेला. न्याय म्हणजे दृष्टांत. कावळ्याचा आणि टाळीचा दृष्टांत. कावळ्याचा आणि टाळीचा हां म्हणजे कसा. म्हणजे तो असा काही एक राजा होता. एक राजा होता. त्याला एक खूप असाध्य अशा प्रकारचा व्याधी जडला, रोग. काही उपचार केले तरी तो काही रोग जाईना. म्हणून एका चांगल्या तज्ज्ञ अशा प्रकारच्या वैद्याला बोलवलं. त्या वैद्याने तपासणी केली. त्यांनी आजार ओळखला आणि म्हणले आजार जाईल पण त्याची औषधी दुर्लभ आहे. कशी काय दुर्लभ आहे? काहीही सांगा औषधी आम्ही आणू. त्यांनी सांगितलं मी औषधी मी तयार करेन, फक्त तुम्ही सामग्री आणून द्यायची. ठीक आहे, काय पाहिजे? आमकं पाहिजे, तमकं पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे सांगितलं. आणि एक जिवंत कावळा लागतो हे सांगितलं. काय लागतो? कावळा पाहिजे आणि तो जिवंत पाहिजे, मेलेला नाही, मारून नाही, जिवंत कावळा पाहिजे. मग मी औषधी तयार करीन. आता कसा जिवंत कावळा घेऊन तो कशी औषधी करणार, काय करणार त्याची त्या वैद्याला माहिती.
आपल्याला त्या भानगडीत पडायचं काही कारण नाही, गरजही नाही काही. आता राजा येतो, आता तो कुठं जाईन कावळा पाहत. पण मग त्यांनी त्या नगरीमध्ये दौंडी दिली. ऐका हो ऐका, मग ते अशी दौंडी देत असतात ना आपले राजासाहेब. त्यांना एक जिवंत कावळा हवा आहे, आणि जो त्यांना जिवंत कावळा आणून देईन त्यांना 1,00,000 सुवर्णमोहरा बक्षीस दिल्या जातील. त्यावेळेला मोहरा आता समजा 1,00,000 रुपये दिले जातील. कुणाला नको आहे 1,00,000 रुपये? आणि काय लागतो? फक्त कावळा. कावळा आणून द्यायचा आहे. हे ज्या वेळेला दौंडी लोकांनी ऐकली, सगळे लोक कावळ्याच्याच माग. कावळ्याला पकडायला तर कावळा थोडा त्यांच्या ठेवला, एवढा लय चतुर असतो कावळा, ते काय कोणाला सापडे ना. एक भिकारी घाटावर आंधळा होता. तो काही काम करता येत नव्हतं आणि त्याच्यामुळे तो भिकारी झालेला होता. भीक मागण्याकरता मग घाटावर बसलेला. आणि मग कुणीतरी पैसा द्यावा, कुणीतरी काय द्यावं, असं टाळ्या वाजवीत बसलेला. आंधळ्याला पैसा, आंधळ्याला पैसा, आंधळ्याला पैसा, हे रामा, आंधळ्याला पैसा, हे रामा, आंधळ्याला पैसा, हे रामा, असा टाळ्या वाजवीत बसलेला एका झाडाखाली. वर 2 कावळे, त्या 2 कावळ्याची भांडणं लागलेली. ते एका कावळ्याने दुसऱ्या कावळ्याला असा फटका दिला ना, ते फटका दिल्याबरोबर असा त्या पंखाचा त्याला थोडीशी ती भुरळ आली, चक्कर आली. ते कावळा तसंच खाली हाल पडला. हे आंधळं खाली बसलेलं होतं. आंधळ्याला पैसा, हे रामा, आंधळ्याला पैसा, हे राम, असं टाळे वाजत होतं. नेमकं त्याने कावळा खाली यायला आणि त्याने टाळे वाजवायला गाठ पडली. तो कावळा हातामध्ये सापडला. काय आलं, कुणी काय दिलं, कुणी काय दिलं? त्याला असं वाटलं काय आहे, काय आहे नेमकं. कावळा कोणता तर पक्षी दिसतोय. तेवढ्यामध्ये 10-5 लोक लगेच धावत आले. ए आंधळ्या, ए आंधळ्या, ए आंधळ्या, हे ते कावळा मला दे, मी तुला पैसे देतो, तू म्हणशील तेवढे पैसे देतो. ते म्हणतो अरे मी त्याच्यापेक्षा जास्त देतो. ती सांभाळा मी त्या दोघांपेक्षा जास्त देतो. आंधळे हुशारच असतात. ही म्हणतो पैसे देतो जास्त, कावळा फक्त हातात आला माझ्या, आणि कावळ्यासाठी पैसे देऊ लागले म्हणजे काहीतरी ही महत्त्वाची वस्तू असणार आहे काहीतरी. काय आहे? कावळा. त्याला विचारलं काय आहे रे? या कावळा आहे. बरं दे ना मला कावळा, मी तुला पैसे देतो ना. किती पैसे देतो? 100 रुपये देतो. दुसरं मला अरे तो 100 रुपये देत असेल तर मी तुला 500 रुपये देतो. तिसरा म्हणला मी 1000 रुपये देतो. दुसरा एक जण म्हणला मी 10,000 रुपये देतो. एक जण म्हणला मी 21,000 रुपये देतो. एक जण म्हणला मी 51,000 रुपये देतो. आंधळा विचार करायला लागला, असं या कावळ्यात आहे तरी काय? 51,000पर्यंत गेलेत, पण काहीतरी असेलच म्हणून ही ज्या एवढी किंमत देऊन सुद्धा हे कावळा घेऊ लागलेत म्हणजे काहीतरी या कावळ्यामध्ये विशेष असणार आहे. त्यांनी सांगितलं परवडत नाही, एवढ्यात परवडत नाही. शेवटी ती किंमत कावळ्याची वाढत 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 99,000पर्यंत गेली. 99,000पर्यंत. एक जण म्हणला आता पण 99,000 देऊ, 1,000 ते 1,000 भेट राहते ना आपल्याला, पण 1,000 तर राहते ना फुकट. पण तरी त्या आंधळ्याने सांगितलं नाही परवडत नाही, अजून वाढवा किंमत. आता जास्त काय कोण वाढवीन? मग कुणी काही वाढवली नाही, मग कुणी काही घेतला नाही कावळा. मग गेले निघून सगळे. मग कावळ्याला वाटलं एका कावळ्याची किंमत जर 99,000 1,00,000पर्यंत जाते आणि याला जर जोडी लावला दुसरा तर, जसं एखादं गोरा असतं बैल, एक बैल घेऊन जर बाजारात गेलो तर त्याची किंमत कमी येते. पण तसा एक बैल त्याच वयाचा, तशाच रंगाचा, तशाच शिंगाचा, म्हणजे तशाच समान असा एक त्याला जोडी लावला आणि दोन्ही उभे केले मग त्याची किंमत काय होते? वाढते. जोडी लावला की किंमत वाढते. एकट्याला किंमत नसते, जोडीला किंमत असते.
तर ते कावळांनी मनात आणलं की ह्याला आपण काय करू, जोडी लावू. आणि जोडी लावण्याकरता मग त्यांनी दुसरा एक कावळा पकडायचा आणि मग जोडी लावून आपण मग याला विकून मग भरपूर पैसा येईन असा विचार करून पुन्हा ते पहिल्या जागेवर गेलं. हा पहिला कुठं सापडला होता, झाडं काही घाटावर जाऊन तिथं बसलं जाऊन ते, आणि पुन्हा लागलं टाळ्या वाजवायला. आणि ते मग टाळ्या वाजवून त्याला ती काय दुसरं काहीच नव्हतं ती पहिला कावळा ठेवायला. ते घातलं बगलत, असा बगलात घातला आणि लागलं टाळ्या वाजवायला. तोपर्यंत ते कावळ्याला जी चक्कर भुरळ जी आली होती, थोडासा सावध झाला कावळा, आणि ती टाळ्या वाजवताना तिचा हात थोडा असा ढिला झाला, गेला कावळा उडून. आता ह्याला कधी जोडी लागायचा, किती दिवस टाळ्या वाजविल्यावर, किती दिवस हे राम आणि हे पैसान हे टाळ्या वाजविले, किती दिवस टाळी वाजविल्यानंतर पुन्हा कावळा त्याच्या हातात येणार आहे? किती दिवसांनी येणार आहे? किती दिवसांनी यायचं? आता काय शक्य आहे? आता शक्यच नाही. आणि आला होता तो आला होता तो असा अचानक अकस्मात येऊन हातात पडला होता. आणि पुन्हा जसा अकस्मात येऊन पडलेला कावळा तो तसा पुन्हा येणं शक्य नाही. तसा हा दुर्लभ असलेला मनुष्य देह अकस्मात आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि हा काय एकदा निघून गेला, हा जर एकदा संपला गेला, संपलं याचं आयुष्य, पुन्हा याची प्राप्ती होणं शक्य नाही. कधी होईल हे सांगता येत नाही शक्य. म्हणून पावलो हा देह काकताली न्याय. कावळा जसा काकताली न्यायानं हातामध्ये येतो, म्हणजे कावळा जसा तो अचानक अकस्मात हातामध्ये येतो, त्या न्यायानं त्या दृष्टांतासारखं आपल्याला हा नरदेह काय झालेला आहे, प्राप्त झालेला आहे. आणि अतिशय देव दुर्लभ असलेला हा मनुष्य देवसुद्धा या मनुष्य देहाची अपेक्षा करतात. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. स्वर्गातले देव इथल्या मनुष्य देहाच्या प्राप्तीची अपेक्षा करतात. देवांना सुद्धा दुर्लभ असलेला हा मनुष्य देह दुर्लभ आहे आणि अमोघ आहे, अमोघ. जर याच्यामध्ये आपण जर तसं कार्य केलं तर या मनुष्य देहामध्ये के ठरवल्यानंतर अशक्य असं काहीच नाही, असा सामर्थ्यवान असलेला हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. आणि तरी तुकोबा आपल्याविषयी खेद काय व्यक्त करत असतील? मनुष्य देह मिळाला म्हणून खेद व्यक्त नाहीत करत, पण मनुष्य देह मिळून सुद्धा, असा देव दुर्लभ असलेला मनुष्य देह मिळून सुद्धा या मनुष्य देहामध्ये जे करायला पाहिजे ते करत नाहीत, म्हणून तुकोबा खेद व्यक्त करतात. काय करायला पाहिजे या मनुष्य देहामध्ये? भगवत भक्ती करायला पाहिजे, देवाचं भजन करायला पाहिजे, देवाला शरण जायला पाहिजे. देवाला शरण जाण्याकरता, भगवत भक्ती करता हा मानव देह आहे. देवे दिला देह भोजना गोमटा, भोजना नाही. काहींचं तेवढंच असतं, फक्त देह दिला देवानी, फक्त काम करायचं, मिळवायचं, खायचं, खाया पिया सुखसे सोया, नाहक जमाना खोया, काही उपयोग नाही. व्यर्थ आहे, व्यर्थ अशा लोकांचं जीवन. मनुष्य देह नुसत्या भोगा करता नाही, मनुष्य देह भोजना करता नाही, मनुष्य देह भजना करताय, भजना करता. भजन करावं म्हणून संतांनी सांगितलं, श्रुतीनं सांगितलं, देवाने सांगितलं. सांगूनही कुणी ऐकत नाही, कुणी काही करत नाही. श्रुती सांगते, सगळे वेद सगळे शास्त्र तेच सांगतं. वेद अनंत बोलिला अर्थ हेतुकाची विठोबाशी शरण जावे, निज निष्ठा नाम गावी. वेदाने शास्त्राने हेच सांगितलं की विठोबाला शरण जावं आणि नाम गावं. भगवान हेच सांगतात की सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. मला शरण या, माझी भक्ती करा. मनमना बहुमत भक्तो, माझा भक्त हो. भगवान सांगतात, तुकोबा सांगतात, सांगतो तुम्हासी भजावे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया.
नाही तरी गेला जन्म वाया. जर विठ्ठलाला भजले नाही तर जन्म वाया जाईल. आणि हा जन्म वाया जाऊ नये म्हणून तुकोबाराय यांचा तर जन्म असाच जन्म वाया जाऊ लागलेला आहे. हा जन्म वाया जाऊ नये म्हणून तुकोबाराय खेद व्यक्त करतात. नरदेह मिळालेला आहे, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होई न म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावी. निधान नरदेहासारखं निधान यांच्या हाताला आलेलं आहे. याने जर ठरवलं, निश्चय केला आणि निश्चय करून कंबर बांधून जर ते प्रयत्न केला तर या मनुष्य देहामध्ये ते देव होऊ शकतात. देव सच्चित आनंद परब्रह्म रूप आपल्याला स्वतःला प्राप्त करून घेऊ शकतात. हे सामर्थ्य या नरदेहामध्ये. आणि असं सामर्थ्य असूनही या सामर्थ्याचा उपयोग करून न घेता हा नरदेह मातीमध्ये घालवू लागलेले आहेत. मातीमध्ये नरदेहाचं सोनं करून नाही घेऊ लागले. आणि म्हणून तुकोबारायांना काय वाटतंय, या समाजाकडे पाहिल्यानंतर ज्यांना ज्यांना मनुष्य देह प्राप्त झालेला आहे आणि जे भक्तीला लागलेले नाहीत, ज्यांनी देवाविषयीचा श्रद्धाभाव अंतःकरणामध्ये धरला नाही, सांगूनही धरला नाही. तुकोबारायांनी सांगितलं, काहीतरी थोडा लागपाठ करा, भक्तिभाव धरा बळकट, तन मन ध्यान द्या लावून नीट जवी करणे असेल गोड शेवट गा. पण कोणी भक्तीला लागलं नाही, कोणी भक्ती करत नाही, कोणी भजन करत नाही, कोणी देवाविषयी श्रद्धा अंतःकरणामध्ये धारण करत नाही. काय करतात, काय करू लागलेले काय. मग भक्ती करत नाही तर मग काय करतात. आणि कशामुळे तुकोबारायांना खेद वाटतोय. तुकोबाराय म्हणतात, हे सगळे जीव काय करू लाग, भजन नाहीत करत. हे नरदेह प्राप्त होऊन सुद्धा हे भजन नाहीत करत. काय करतात मग. हे सगळे विषयानं सगळे गुरफटलेले आहेत, विषयाच्या ठिकाणी आसक्त झालेले. तुकोबाराय म्हणतात, विषय ओढी भुलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव पावणी ठाव नरदेह. तुकोबाराय म्हणतात, विषय ओढी भुलले जीव. हे सगळे जीव, जीव शब्दाचा अर्थ इथं मनुष्य, मानव समाज, हा विषयाच्या ठिकाणी आसक्त झालेला आहे. विषयाची त्याला ओढ लागलेली आहे. आणि त्या ओढीमुळं, विषयाची ओढ लागलेली असल्यामुळं भुललाय सगळा समाज. हा भ्रमित झालाय, काही समजत नाही त्याला. आपण काय करतोय, आपण काय करायला पाहिजे. त्याचे डोळे आंधळे झालेले. नका डोळे धुवे भरून राहो म्हणतात तुकोबाराय. विषय ओढी भुलले जीव, जीव विषय ओढी भुलले. म्हणून तुकोबारायांना खेद वाटतोय. विषयाची ओढ त्यांना लागलेली आहे. जीवांची विषयाकडे धाव आहे, देवाच्या भजनाकडे धाव नाही, देवाच्या भक्तीकडे धाव नाही, देवाच्या सेवेकडे धाव नाही, देवाच्या नामस्मरणामध्ये त्यांची धाव नाही. सगळ्यांची धाव ही कशाकडे आहे, विषयाकडे आहे. विषयाकडे. असे ना महाराज, काय होतंय, अडचण काय आहे, का उगाच तुम्ही त्यांच्याविषयी खेद व्यक्त करू लागले. काहीतरी करूच लागलेले आहे ना. तुम्ही भजन करता, तुम्ही भक्ती करता, पण हे विषय भोगू लागलेले, विषय मिळू लागलेले, काय पण करूच लागले ना काहीतरी. तसं नाही, करू लागलेत पण त्याचा परिणाम काय आहे. विषय भोगाचा परिणाम, विषय सेवन केल्यानंतर, विषय भोगल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे. विषय सेविता गा जन्म मरणाचा बाधू. विषय सेवन केल्यानंतर, विषय भोगानंतर त्याचा परिणाम आहे, त्याला जन्म आणि मरण घ्यावं लागेल, त्याला मरावं लागेल. मरण हे त्याचं अटळ आहे. विषय हे जीवाला मारतात. एक वेळेला नाही, 2 वेळेला नाही, 10 वेळेला नाही, 100 वेळेला नाही, 1000 वेळेला नाही,
कोटी वेळेला नाही, करोडो करोडो अनंत वेळेला जन्म देतील आणि मारतील. एक वेळेला मारून विषय सोडणार नाहीत. मेलं की जन्माला लावतील, जन्मल्यावर पुन्हा मारतील. विषयाचं सेवन असं आहे. आणि पुन्हा पुन्हा हे जीव दुःख भोगतील, पुन्हा पुन्हा जीव दुःख भोगतील. आणि म्हणून तुकोबा यांना खेद वाटतोय. काय करावं यांना, काय करावं? संतांनी सांगितलं, वेद सांगतो, स्वतः भगवान सांगतात. भगवंतांनी कृपा केली, भगवंतांनी कृपा करून नरदेह दिला. नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर देवाने त्यांना बुद्धी दिली. त्यांना उपदेश करण्याकरता संत पाठवले. संतांनी त्यांना उपदेश केला. संतांचं ऐकूनही ते संतांनी सांगितलेलं करत नाहीत. काय करावं? तुकोबाबाई सांगत होते पण कोणी ऐकत नव्हतं. विषय सोडायला कोणी तयार नव्हतं. सगळे विषयाकडे ओढलेले होते. आणि म्हणून तुकोबाबांना खेद वाटत, यांचं कसं होईल, यांच्यावर दया कोण करील? विषयाच्या ठिकाणी भुललेले हे जीव, विषय भोगामध्ये गुरफटलेले हे जीव, आता यांना कोण सोडवेल? आता यांची कोण करील कीव? देव तरी काय करेल? देवाने जे करायचं ते केलं. देवाने नवदेह दिला, संत पाठवले, संतांनी उपदेश केला. पण यांनी जर विषयच सोडले नाही आणि देवाच्या भक्तीलाच लागले नाही तर देव तर यांना कसं काय तारील? संत तरी कसे काय तारतील? मग आता यांचं होईल कसं? काय होईल यांचं? काय करेल? तुकोबा म्हणतात, विषय ओढी भुलली जीव, आता यांची कोण करील कीव? कीव म्हणजे दया. आता यांची दया कोण? आता यांची दया कोणाला येईल? यांच्या विषयीची करुणा कोणाला येईल? आणि आली तरी कोण काय करू शकणार आहे? कारण त्यांचीच त्यांना कीव येत नाही. कारण हे सगळे विषयामध्ये सगळे भुललेले आहेत. विषयाची यांना ओढ लागलेली आहे. ज्यांना ज्यांना विषयाची ओढ लागली ते मरणाकडे धावतात. त्यांचं मरण आहे. शास्त्रामध्ये बघा कसं चिंतन केलेलं आहे. मनुष्य हा प्राणी पंचविषयाच्या ठिकाणी आसक्त आहे. पाचही विषयाची ओढ मनुष्य मात्राला लागलेली आहे. विषय पाचच आहेत. जगामध्ये विषय किती आहेत? पाचच विषय आहेत. जेवढे विषय त्या सगळ्याचा अंतर्भाव सगळ्या पाच विषयातच होतो. एक आहे शब्द, दुसरा आहे रूप, तिसरा आहे दुसरा आहे स्पर्श, तिसरा आहे रूप, चौथा आहे रस आणि पाचवा आहे गंध. पंचविषय आहेत. आणि या पंचविषयांनी जीवाला असं ओढून घेतलेलं आहे आपल्याकडं. या पंचविषयाची ओढ जीवाला लागलेली आहे. त्याच्या ठिकाणी आसक्ती निर्माण झालेली आहे. पंचही विषयाची आसक्ती निर्माण झालेली आहे. एका विषयाची आसक्ती ज्या प्राण्याच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली की त्याचा विनाश होतो, शास्त्र सांगतं. मानव मात्राच्या ठिकाणी तर पाचही विषयाची आसक्ती, त्याचं काय होईल? शास्त्रामध्ये उदाहरणं दिली. एक विषय अंतःकरणामध्ये जर असेल, एका विषयाची आसक्ती अंतःकरणामध्ये जर असेल तर त्या प्राण्याचा विनाश होतो. उदाहरण आहेत. शब्द विषयाची आसक्ती अंतःकरणामध्ये असेल तरी विनाश होतो. स्पर्श विषयाची आसक्ती मनामध्ये असेल तरी विनाश होतो. रूप विषयाची आसक्ती मनामध्ये असेल तरी त्याचा विनाश होतो. रस विषयाची आसक्ती असेल तरी त्याचा विनाश होतो. आणि गंध विषयाची आसक्ती असेल तरी काय होतो? विनाश होतो. एका करता एक उदाहरण दिलं आहे शास्त्रामध्ये. एका प्राण्याचं उदाहरण दिलेलं आहे. या पंचविषयाकरता पाच प्राणी सांगितलेले आहेत. कुरंग, मातंग, पतंग, भृंग, मीन असे हे पाच उदाहरणं दिलेली आहेत. शब्द विषयाच्या ठिकाणी आसक्त होऊन प्राणाला मुकणारा प्राणी म्हणजे कुरंग. हरिण 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 पाहिला असेल. हरिण हा जो प्राणी आहे हा शब्द विषयाच्या ठिकाणी आसक्त असतो आणि त्यामुळे त्याला मारावं लागतं. हे हरणं वगैरे पकडणारे हे पारधी लोक जे आहेत नाही, हे पारधी लोक काय करतात?
हे काय नाही, एखादी अशी काहीतरी बासरी बिसरी किंवा एखादं असं काही वाद्य असं घेऊन अरण्यामध्ये जातात, ज्या ठिकाणी ज्या भागामध्ये असे हरिण वगैरे आहेत ते वाजवतात ते वाद्य, नाही तर गायन करतात, मधुर आवाजामध्ये मधुर स्वरामध्ये गायन करतात. आणि हरिण हा प्राणी शब्दप्रिय प्राणी आहे. तो संगीताचा ध्वनी, संगीताचा आवाज तो त्याने ऐकला, देहभावनाला विसरून जातो. त्याला तो शब्द इतका प्रिय असतो की तो कानावर पडल्याबरोबर देहभावनाला विसरून तो शब्द ज्या दिशेने येतो त्या दिशेकडे तो असा हळूहळू हळूहळू त्या दिशेला जातो. आणि मग तो पारधी ज्या ठिकाणी बसलेला असतो तो वाद्य वाजवीत किंवा गायन करत त्या ठिकाणी जवळ येऊन अतिशय तल्लीन होऊन तो ते सगळं ते गायन ऐकत असतो. तेवढ्यामध्ये तो प्राणी आपल्याजवळ आलेला हे पाहून अगोदरच त्या पारध्याने सगळं जाळं पसरून ठेवलेलं असतं. हरिण जवळ आलेला पाहून लगेच तो वाद्य बंद करतो. वाद्य त्याने बंद केलं की तो हरिण मग त्याच्या लक्षात येतं की आपल्याला आपल्यासोबत धोका झालेला म्हणून तिथून पळ काढतो. पळायला लागला की तो जाळ्यामध्ये त्याला पकडितो आणि जाळ्यामध्ये पकडल्यानंतर त्याचं काही कल्याणच आहे. मग शेवटी त्या हरणाला काय व्हावं लागतं, मरावं लागतं. हरणाचा जो मृत्यू झाला हा कशामुळं, एका शब्दाच्या ठिकाणी आसक्त असल्यामुळं. एक कथा ऐकलेली आहे. एक राजा, त्याला शिकारीचं फार वेड होतं. फार म्हणजे फारच त्याला शिकारीचं वेड. ते शिकार करण्याचं त्याला व्यसनच लागून गेलं. शिकार करायचा, दररोज काही ना काही एखादा पशु मारायचा, घेऊन यायचा. आसपासचे सगळे प्राणी त्यानं मारून टाकले. नंतर असं झालं तर त्याला व्यसन लागून गेलं आणि शिकारीला प्राणीच सापडेना. शिकारीला कितीही फिरला तरी शिकारीला प्राणी सापडेना म्हणून त्याचं मन बेचैन झालं. त्याचं कशातच मन लागेना, राज्यकारभारामध्ये वगैरे कशातच त्याचं मन लागेना. खूप दुःखी झाला. काय करावं हे त्याला सुचेना. सवय फार वाईट असते. शिकारीशिवाय त्याला जमतच नाही. काय करावं. एक माणूस त्याच्याकडे आला. त्याला कळालं किंवा राजा दुःखी आहे, अमक्या कारणामुळे दुःखी आहे. तो राजाकडे चालला, त्याला अडवलं. त्यांनी सांगितलं की मला राजाला भेटायचं आहे. मी राजाकडे काय काम आहे, मी राजालाच सांगेन. ते लोकांनी काय त्याला आज जाऊ दिलं नाही. पण मग प्रधानाला सांगितलं. प्रधानच आले. काय रे बाबा, काय, म्हणजे राजाला भेटायचं आहे. काय काम आहे राजाकडं. राजेसाहेब दुःखी आहेत. हो, मी त्यांचं दुःख घालवण्याकरता आलो आहे. दुःख घालवशील तू? कसं काय दुःख घालवशील? तुला राजे कशामुळे दुःखी आहेत हे तरी माहिती आहे? ज्ञात आहे? हो माहिती आहे, ज्ञात आहे मला माहिती आहे. राजांना शिकारीचं वेळ आहे, शिकारीची सवय आहे आणि त्यांना शिकार मिळाली नाही म्हणून ते काही दुःखी आहेत. त्यांना शिकार प्राप्त करून देण्याचं माझं काम. त्यांचं दुःख मी घालवीन. तू कसं घालवशील ते मी तुम्हाला नाही सांगणार, मी राजेसाहेबांना सांगेन. मग प्रधानांनी राजापर्यंत जाऊ दिलं. राजाला तो भेटला. त्याने सांगितलं, राजेसाहेब मी तुमचं सगळं दुःख घालवतो, फक्त तुम्हाला माझ्याकरता काही वेळ द्यावा लागेल. काय, कशा करता वेळ द्यायचा? मी एक चांगल्या प्रकारचा, उत्कृष्ट अशा प्रकारचा एक वीणावादक आहे. चांगल्या प्रकारे मला वीणावादन करता येतं. बरं, मग एक काहीतरी महिना दीड महिन्याचा कालावधी तुम्ही माझ्याकडे थांबायचं आणि माझ्याकडून तुम्ही वीणावादन ही कला तुम्ही शिकून घ्यायची. तुम्हाला शिकार पाहिजे ना. तुम्ही वीणा वाजवल्याच्या नंतर त्या वीणावादनाचा आवाज ऐकून अरण्यातले ते सगळे हरिणं तुमच्याकडे येतील, तुम्ही शिकार करू शकाल. ते राजाला ती युक्ती पटली. राजाने ते राजवाड्यातच त्याला ठेवून घेतलं. महिना दीड महिना त्या वीणावादनाचा अभ्यास केला. 4-5 राग राजाला चांगले वाजवता येऊ लागले. त्यांनी सांगितलं, आता महाराज तुम्हाला आता वीणा चांगला वादन करता येतो आहे, तुम्ही आता शिकारीला जाऊ शकता. शिकारीला जा, पण वीणा घेऊन जा. राजा शिकारीला गेला. धनुष्यबाण घेऊन गेला आणि वीणाही घेऊन गेला. एक असा झाडाखाली असा राजा तो वीणा वादन करत बसला. तो वीण्याचा ध्वनी
ज्या वेळेला त्या अरण्यामध्ये गेला, काही असे ते पशु हरिण राजाकडे यायचे, ते जवळ आले की राजा त्यांना मारायचा, शिकार करायचा, घरी यायचा. राजाला आनंद झाला की याने आपलं दुःख घालवलं, त्याला काहीतरी पारितोषिक दिलं. एके दिवशी राजा असा शिकारीला गेला, त्याचं विणावादन चालून त्या विणावादन ऐकून त्या अरण्यातले एक हरिण आणि एक हरिणी म्हणजे नर मादी ते जोडपं त्या वादनाला आकर्षित होऊन, त्या शब्दाकडं आकर्षित होऊन राजाच्या समोर आले. तल्लीन होऊन ते विणावादन ऐकू लागले. तेवढ्यामध्ये राजाने विणा बंद केली, धनुष्य उचलला, बाण लावला आणि त्या दोन जोडप्यातलं एक जो नर होता, म्हणजेच जो तो हरिण होता, त्या हरणाला बाण मारला. काही वेळामध्ये तडपडून तो हरिण मेला. पण ती हरणी जी होती, हरणी काय तिथून हलली नाही. तिथंच ती अश्रू ढाळीत तिथंच रडत अशा प्रकारची उभी राहिली. राजाला आश्चर्य वाटलं, एक हरिण नावाचा प्राणी इतका भित्रा असतो, एका हरणाला मारलं, तिच्या लक्षात आलं तरी ती तिथून पळ घेत नाही, पळत नाही. का पळत नसेल वा? जवळ गेला, तिला विचारलं, अगं मी तुला माझी भीती नाही वाटली? नाही म्हणे. हा एक हरिण मी मारला, तू पाहिलंस? पाहिलं. तुला मारेल मी? मारणार आहे म्हणे तुम्ही मलाही. मग तुला इथून माझी भीती नाही वाटली, पळून नाही जावं वाटलं? नाही म्हणे. का बरं असं? हा कोण आहे? म्हणे आमचं पती पत्नीचं नातं आहे म्हणे. मी पत्नी, ही तुम्ही मारलेला माझा पती आहे म्हणे. बरं, मग तरी तुला भीती नाही वाटली? नाही म्हणे. का नाही भीती वाटली? थोडासा संवाद केला आणि मग तिचं ते संवाद ऐकून राजाला त्या हरणीविषयीची दया आली. तुला वाईट वाटतंय? तू रडतेस? म्हणे हो. ठीक आहे म्हणे, तुझा पती मारल्यामुळं तुला वाईट वाटतंय, मी तुला मारणार नाही, तुला मी मोकळं सोडून देतो. तरी तिचं काय रडणं बंद होईना. शेवटी राजा म्हणला, तरी तुला अजून वाईटच वाटतंय? तुला असं वाटतं की मग माझ्या जातीचे दुसरे जे काही हरण आहेत त्यांना मी मारेन? मी तुला वचन देतो म्हणे की मी आजपासून हरणाची शिकार करणार नाही. तरी तिचं रडणं बंद होईना. तुला अजून वाईट वाटतंय? मी तुला दुसरं वचन देतो म्हणे की मी आजपासून शिकारच करणार नाही. तरी तिचं रडणं बंद होईना. म्हणे का तुझं रडणं बंद का होत नाही? तिनं सांगितलं, मग राजा शिकार बिकार बंद करू नको म्हणे, शिकार कर, पण माझी एकच प्रार्थना आहे म्हणे. काय? माझं पती आहे म्हणे, मारलं म्हणे, मलाही मारायचं असले मार, नको मारू त्याच्याबद्दल काय नाही म्हणे. मला मारायचं असेल मार, माझ्या पतीला तू मारलेलंच आहेस, पण आता इथून घेऊन गेल्याच्या नंतर याची शिंगं जी आहेत ना, ही विकायची असतील तर विकून टाक, त्याचे पैसे घे. याचं मांस असेल ना तर मांस तुला भाजून खायचं असेल तर मांस भाजून खा. शुंग बेच कर धन कमाओ, मांस बुन कर खाओ, पर इस चमड़ी के आसन पर बीण बजाओ. ती हरणी बोलायला लागली, राजा शिंग विकायचे असतील तर विकून धन कमव, मांस भाजून खा, पण या हरणाची जी चमडी आहे ना ती चमडी विकू नकोस. त्याचं आसन करून त्याच्यावर बसून तू काय कर, विणा वाजव. म्हणजे किती त्या विणावादनाविषयी त्या हरणीचं प्रेम. म्हणजे जीव गेला तरी चालेल, पती गेला तिलाही तो मारू शकतो, पण विणावाद आपल्या चमडीच्या आसनावर बसून विणाचं वादन झालं पाहिजे. म्हणजे किती त्या शब्दाच्या ठिकाणी आसक्ती आहे. मला किती आसक्ती हे सांगायचं नव्हतं, पण त्या आसक्तीमुळं हरणाला आपला प्राणाला मुकावं लागतं. म्हणजे शब्द विषय मारणारा, शब्द विषय मृत्यूकडे घेऊन जाणारा, दुसरा विषय स्पर्श विषय, आणि हे या सगळ्या विषयाच्या ठिकाणी मनुष्य मात्र आसक्त झालेला आहे. मनुष्याला शब्द आवडत नाही. प्रत्येकाला शब्द आवडतो, प्रत्येकाला गाणी आवडतात, आवडत नाहीत. शब्दविषय हा घातक, स्पर्शविषय घातक. स्पर्शविषयाचं उदाहरण देत असताना मातंग म्हणजे हत्तीचं उदाहरण दिलेलं आहे. हत्ती किती शक्तिशाली असतो, काय त्याचं दिपाड पर्वतासारखं शरीर असतं. धडक दिली तर पर्वत मागं सरकतात. एवढे बलाढ्य हत्ती
पण त्या हत्तींना सुद्धा सर्कसीमध्ये आपल्या इशाऱ्याप्रमाणे नाचवतात. कसं कसं काय पकडतात? एवढे बलाढ्य असणारे हत्ती काही नाही. ते हत्ती पकडणारे लोक जे असतात की नाही, हत्ती पकडणारे लोक ज्या भागामध्ये हत्ती असतात तिथं असं एक फार मोठा गड्डा खणतात. खोल गड्डा असतो तो. त्याच्यावरून असं काही थोडंसं असे बांबू वगैरे अंतरतात, त्याच्यावर गवत अंतरतात आणि तिथं जवळच एक लाकडाची हत्तीन तयार करून उभी करतात. ते काही ते अरण्यातले हत्ती तिथं कळप, हत्तीचा कळप आला त्याच्यामध्ये एखादा नर हत्ती असतो आणि अतिशय सुंदर ती लाकडाची हत्तीन पाहिली की त्याला त्या हत्तीपासून काहीतरी स्पर्शसुख घ्यावं अशी अपेक्षा होते आणि धावत तिच्याकडं जातो. तिच्या स्पर्शसुखाकरता वेडा झालेला तो हत्ती खाली काय आहे, गड्डा आहे की काय याचं त्याला भान राहत नाही. धावत जातो, जवळ गेला की त्या बांबूवर पाय पडला की त्याच्या वजनाने तो बांबू मोडतो आणि तो गड्ड्यात पडतो. बरेच दिवस त्याला गड्ड्यात ठेवतात. अशक्त झाला की मग त्याला वर काढतात आणि मग आपल्या इच्छेप्रमाणे त्याला काय करतात, वाघ. म्हणजे हत्तीला जे दुःख झालं, हत्तीला जे त्याच्यात पडावं लागलं हे कशामुळं? स्पर्श विषयामुळं. स्पर्श विषय, शब्दविषय घात करणारा, स्पर्शविषय घात करणारा, रूपविषय घात करणारा. रूपाकरता उदाहरण दिले ते कशाचं? पतंग. पतंग म्हणजे उडवतो ती नाही, आपण जे उडवत असतो पतंग ते पतंग नाही. मग दिवा लावल्याच्या नंतर दिव्यावर येऊन जे किडे पडतात, दिव्यावर उडी घालतात आणि जळून मरतात, असे जे किडे आहेत ना त्यांना काय म्हणतात? पतंग म्हणतात. पतंग. पतंगादी प्यालिंगन ते तर त्याशी अचूक मरण. दिव्यावर उडी टाकतात आणि मरतात. का उडी घालतात? कारण त्यांना ते दिव्याचं रूप खूप आवडतं. बरं, पाहतात की एक किडा गेला, एक पतंग गेला, त्यानं उडी टाकली आणि तो मेला, करपला, तरी दुसरा जातो आणि काय करतो? उडीच टाकतो. यथा प्रदीप्तम ज्वलनम पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा. अतिशय वेगाने युक्त जाऊन त्यात उडी घालतात आणि मरतात. म्हणजे रूपविषय घात करणारा, रूपविषय मारणारा. रूपविषय मारतो. तसं जसं रूपविषय मारतो तसंच रसविषयही जीवाला मारतो. त्याच्याकरता उदाहरण दिले मीन. मीन म्हणजे मासा. माशाचं उदाहरण आहे. मासा असतो ना, मासा. मासा माहिती आहे ना? कुठं असतो? डोंगरावर, पाण्यात. तर ते मासे पकडणारे लोक जे आहेत की नाही ते कसे पकडतात माहिती आहे का? त्यांच्याजवळ गळ असतो. गळ म्हणजे मी मासे पकडायला गेलो असं नाही बरं का, असं समजू नका. ते मासे पकडताना त्या लोकांना मी पाहिले. असा एक वाकडं असं लोखंडाचं असं थोडंसं शेवटी ते काय असतं, वाकडं असं अनकुचीदार असतं. एक गांडूळ पकडून त्या अर्धा गांडूळ त्याच्यामध्ये खोसतात. म्हणजे ते गळ त्याच्यामध्ये गांडुळात खोसतात आणि तो गळ त्या पाठीमागं दोरी लावलेली असते आणि तो गळ पाण्यामध्ये टाकतात. आता तो अर्धा केलेला गांडूळ तो माशाचं खाद्य आहे. तो गांडूळ खाण्याकरता माशाला खूप आनंद येतो असं त्याला वाटतं आणि मग तो गांडुळाला खाण्याकरता धावत येतो. त्याला ओढ लागलेली असते. कशाची? त्याला खाण्याची, रसाची ओढ लागलेली असते. कोणाला? माशाला. पण त्याला आतला गळ दिसत नाही. म्हणून हा गांडूळ तो आपला मासा आपल्याकडे येऊ लागलेला आहे हे पाहून त्याला बोलत असतो, ए अरे बाबा थांब, माझ्याकडे येऊ नकोस. मत आ मेरे लिए, मैं आधा हुआ तेरे लिए, तू आता है मेरे लिए, तो बाहर खड़ा है तेरे लिए. तो म्हणतो अरे बाबा माझ्याकडे येऊ नकोस, मत आ मेरे लिए. अरे मला जे अर्ध केलं, मी जे अर्धा झालो तुझ्याकरता झालोय. तू माझ्याकरता खाण्याकरता येत असेल तर तुला खाण्याकरता बाहेर उभा आहे, येऊ नकोस माझ्याकडं. तो काय ऐकत नाही. येतो, त्याला खाण्याकरता प्रयत्न करतो. आता त्याच्या आत गळ असतो, तो गळ का त्याला दिसत नाही आणि मग तो गळ त्याच्या घशात गुंततो
घशात गुतला गळ की तो असाच हेच केलं, तो गळ हल्ला, वरी दोरी हल्ली की की त्याला असं वर ओढतो आणि मग माशाला मारावं लागतं. संध्याकाळी त्याची भाजीच. मीन नावाचा जीव किंवा तो काय मासा, त्याला जे मरावं लागलं हे कशामुळं? रसविषयामुळं. एका विषयाच्या ठिकाणी आसक्त असलेला प्राणी त्याला मरावं लागतं. शेवटी उदाहरण दिले गंधाचं. भृंग, भृंग म्हणजे भुंगा, त्याला गंधप्रिय आहे, तो गंधप्रिय. त्याला झालं आपलं उदाहरण. त्याला गंध खूपच आवडतो, खूपच आवडतो त्याला गंध. गंधप्रिय अशा प्रकारचा तो जीव आहे. एखाद्या कुठल्या तरी फुलावर जाऊन बसतो तो. कमळाच्या फुलावर, एखाद्या सरोवरामध्ये कमळं असतात, त्या कमळावर जाऊन बसतो. कमळावर जाऊन बसल्यानंतर तो गंध सेवन करण्यामध्ये एवढा रंगून जातो. दिवस अस्ताला गेला, दिवस मावळला याचंही त्याला भान राहत नाही. तसं थोडं भान असतं त्याला. सूर्य मावळल्याच्या नंतर ते कमळ असं मिटायला लागतं. सूर्यविकाशाने कमळ असतं, ते कमळ मिटू लागले हेही तो पाहतो. पण असा विचार करतो की जाऊ, अजून थोडा, अजून बाकी आहे, अजून थोडा वेळ गंध सेवन करून निघून जाऊ. असा गंध सेवत रंगून गेलेला तो भुंगा, असं ते कमळ मिटून जातं. कमळ मिटतं आणि मग म्हणतो अरे बापरे, कमळ तर मिटलं. पण कमळ मिटल्यावर सुद्धा त्याला ते तिथून बाहेर पडता येत नाही असं नाही, पण तो पडत नाही. पडता येतं त्याला बाहेर. ज्ञानोबाबांनी वर्णन केलं त्याचं. जैसा भ्रमरभेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे. कोरडे लाकडं तो फोडतो, एवढी ताकद आहे त्याच्यामध्ये. बरं, त्याचा हात्याला शेवटावही नाही लागत, त्याला धारही नाही द्यावे लागत, असं हात्यावर आहे त्याच्याकडं. लाकडं फोडतो आणि त्याला ते कमळाचं फूल तोडायला काय वेळ लागणार आहे? पण नाही, त्याच्या मनात सुद्धा येत नाही. मग तो विचार करतो. काय विचार करतो? कशाला फोडायचं? रात्रीर गमिष्यती भविष्यती सुप्रभातम भास्वान उदिष्यती हसिष्यती पंकजश्री. रात्र आता निघून जाईल, सूर्य उदयाला येईन. सकाळ होईल आणि सकाळ झाली, सूर्य उदयाला आला की किरणाचा स्पर्श या फुलाला झाला की पुन्हा हे फूल काय होईल? हसेल, उमलेल, मग आपण निघून जाऊ. असा विचार करताना रात्रभर त्या फुलामध्येच आपण राहू आणि गंध सेवन करून असं रंगून जातं ते गंध सेवन करण्यामध्ये. एवढं ते रंगून जातं की ते गंध सेवन करत असताना त्या आनंदाने ते असं डोलायला लागतं. कोण? ते भुंगा डोलायला लागतो. नेमकं त्यावेळेला तिथं हत्ती आलेल्या असतात जलक्रीडा करण्याकरता. त्या कमळामध्ये तिथं त्या सरोवरामध्ये अनेक कमळं असतात. पण धावत आलेला हत्ती इतर कमळाकडे त्याचं लक्ष न जाता नेमकं त्याच कमळाकडे लक्ष जातं. का त्याच कमळाकडे लक्ष जातं? कारण त्याचं कारण आहे. इतर कमळं जे असतात की त्या कमळामध्ये भुंगा नाही, त्यामुळे ते कमळ असे शांत असतात. आणि ज्या कमळामध्ये भुंगा आहे तो भुंगा डोलायला लागलेला असल्यामुळं ते कमळ शांत राहत नाही, ते कमळही डोलायला लागतं. कमळाचं ते खालचं देठ नाजूक असतं, ते असं हळूहळू असं नृत्य करायला लागतं. आणि नेमकं हत्तीचं लक्ष त्या कमळाकडे जातं, वेधलं जातं. आणि हत्ती ते कमळ सोंडेनं तोडून थोडासा काही खेळ करून ते कमळ दाढे खाली टाकतो, कमळ रगडीतो, खाऊन टाकतो आणि त्याबरोबर ते भुंगाही रगडून खाऊन टाकला जातो. भुंग्याला मारावं लागलं, भ्रमराला मारावं लागलं. कशामुळं? गंध विषयाच्या आसक्तीमुळं, गंध विषयाची ओढ असल्यामुळं. असे शास्त्रामध्ये एका विषयाची ओढ असलेला जीव तो कसा नष्ट होतो हे सांगितलं. आणि मनुष्य जीवाचा जर विचार केला तर मनुष्य जीव एका विषयाच्या ठिकाणी आसक्त नाही, पंच पाच विषयाच्या ठिकाणी तो आसक्त आहे.
मनुष्य जीव शब्दाच्याही ठिकाणी आसक्त आहे, मनुष्य स्पर्शाच्याही ठिकाणी आसक्त आहे, मनुष्य रूपाच्याही ठिकाणी आसक्त आहे, मनुष्य रसाच्याही ठिकाणी आसक्त आहे, मनुष्य गंधाच्याही ठिकाणी आसक्त आहे. म्हणून मनुष्याची धाव बघा तुम्ही कशाकडे जास्त असते की हे विषय ज्या वस्तूच्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आहेत त्या वस्तूचं आकर्षण जास्त असतं. बघा तुम्ही पिकलेला आंबा आहे, त्याच्या ठिकाणी किती विषय आहेत? 4 विषय आहेत, 4 असं मला वाटतं. केशर आंबा असेल किंवा हापूस आंबा असेल, पिकलेला आहे, लांबून पाहायलाच चांगलं वाटतं. डोळे तुम्ही घ्या रे सुख वाटतं. पाहायलाच तो आंबा कसा वाटतो? चांगला वाटतो. म्हणजे रूपविषय आहे त्याच्या ठिकाणी, आंब्याच्या ठिकाणी रूपविषय आहे. घेतला हातामध्ये, दाबायला लागलो, नरम लागतो. काय मऊ आहे, पिकलेला आहे, नरम आहे, म्हणजे स्पर्शविषय आहे त्याच्या ठिकाणी. बरोबर आहे. वास घेतला, वास पण चांगला येतोय, म्हणजे गंधविषय आहे त्याच्या ठिकाणी. आणि देठ काढून असा थोडा दाबून असा देठ काढून थोडासा पिळून चोखला, अरे गोड आहे, म्हणजे कोणता विषय त्याच्या ठिकाणी? रसविषयही त्याच्या ठिकाणी आहे. आंब्याच्या ठिकाणी 4 विषय आहेत मनुष्याला अनुकूल, म्हणून आंब्याकडे मनुष्याची काय होती? चित्तवृत्ती आकर्षित होते, म्हणून आंबे त्याला आवडतात, म्हणून त्याचं मन त्या आंब्याकडे काय होतं? ओढलं जातं. पण सगळ्यात जास्त मनुष्याचं मन जर ओढलं जात असेल, ते जर कोणत्या एखाद्या वस्तूकडं, ते जर मनुष्य असेल तर स्त्रीकडं, आणि स्त्री असेल तर मनुष्याकडं. बाकीच्या जगातल्या कुठल्याही वस्तू तुम्ही घ्या, कुठल्याच वस्तूच्या ठिकाणी तुम्हाला पंचविषय सापडणार नाहीत. पण स्त्रीच्या ठिकाणी पंचविषय आहेत, पुरुषाच्या ठिकाणी पंचविषय आहेत. एकाच वस्तूच्या ठिकाणी 5ही विषयाचा भोग होतो, घ्यायला भेटतो. आणि म्हणून मनुष्याची पुरुष असेल तर स्त्रीकडे असते, आणि स्त्री असेल तर पुरुषाकडे असते. पंचविषयाचा भोग तिथं असतो, पंचविषयाचा. 5 विषयाच्या ठिकाणी आसक्त झालेला जो जीव आहे मनुष्य प्राणी, हा कसा वाचेल? एका विषयाच्या ठिकाणी आसक्त असलेला प्राणी जर वाचत नाही, त्याला मारावं लागतं, तर पंचविषयाच्या ठिकाणी आसक्त असलेला प्राणी कसा काय वाचेल? तो वाचणार नाही, त्याला मारावं लागेल. एकदा नाही, अनेक वेळेला मारावं लागेल. आणि हे यांना कळत नाही, सांगितलं तरी ऐकत नाहीत. विषयाकडेच त्यांची ओढ आहे. त्यांना सांगितलं तरी ते विषयाकडेच पळतात, विषयाकडेच धावतात. कसं होईल यांचं? काय होईल या लोकांचं? कोण यांच्यावर दया करील? कोण यांच्यावर कीव करील? तो बघा खेद व्यक्त करू लागलेत. कसं होईल यांचं? विषय ओढी बोलले जीव, आता यांची कोण करील कीव? आता यांची कोण कीव करणार आहे? का? कारण मनुष्य देह प्राप्त होऊन विषयच भोगायला लागले, विषयाकडेच ओढले गेले. पण नरदेहासारखं स्थान प्राप्त होऊन सुद्धा, नरदेह प्राप्त करून सुद्धा भगवंताच्या चरणाविषयीचा श्रद्धाभाव, भक्तिभाव त्यांनी अंतःकरणामध्ये धारण केला नाही. काय होईल यांचं? पावोनी ठाव नरदेह नुपजे नारायणी भाव. नरदेह ठाव पावोनी नारायणी भाव नुपजे. नरदेहासारखं ठिकाण प्राप्त होऊन सुद्धा नारायणाविषयींच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा, भाव, भक्ती निर्माण होत नाही, प्रेम निर्माण होत नाही. कसं होईल यांचं? यांना मनुष्यदेह प्राप्त झाला नसता, कुत्र्या मांजराच्या जन्माला गेले असते, योनीला गेले असते, तर मग काय नसतं वाटलं तुकोबारायांना नाही. कारण त्यांना भजन करताच येत नाही ना. त्यांना अंतःकरणामध्ये भगवत भक्ती, भगवत भाव, भगवत प्रेम धारण करताच येत नाही. तशी त्यांना योग्यताच नाही, तसा देहच नाही त्यांना, तशी त्यांना बुद्धीच देवाने दिलेली नाही. पण यांना नरदेह दिलाय. या नरदेहामध्ये भजन करता येतं, दुसऱ्या देहामध्ये भजन करता येतं? नाही करता येत. कुत्रे कोणी भजन करतात? कुत्रे भजन करतात? कुत्रे भजन करत नाहीत. काय म्हणजे जे भजन करत नाही ते कुत्रे असं नाही म्हणायचं.
पण कुत्रे काय करत नाहीत? भजन करत नाहीत. का केलं कधी कुत्र्यांनी भजन? गाढवं कधी भजन करतात? गाढवं भजन करतात? नाही, गाढवं भजन करत नाहीत. का कधी सप्ताह केला गाढवानी? गाढवा सप्ताह करत नाहीत. वाटलं असतं कीर्तन सुरू झाले होते बाजूला ओरडून सप्ताह कीर्तन बंद करतात. पण गाढवं कीर्तन कधी करत नाहीत. कीर्तन बंद करू शकतात. म्हणजे इतर योनीमध्ये हे सामर्थ्य नाही, भजन करता येत नाही, भक्ती करता येत नाही, देवाविषयीचा भाव, देवाविषयीची श्रद्धा, देवाविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये धारण करता येत नाही. हे फक्त कोणत्या देहात करता येतं? नरदेहामध्येच करता येतं. आणि नरदेह यांना मिळाला आहे. आणि नरदेह मिळून सुद्धा विषयामध्येच विषयाकडेच हे ओढले जातात. इतर प्राणी विषयाकडेच ओढले जातात आणि मग हेही तिकडेच ओढले जात असतील तर मग नरदेहाचा काय फायदा आहे? हा नरदेह यांचा व्यर्थ जाऊ लागलेला आहे. हा नरदेह व्यर्थ जातो. आता यांचं कसं होईल? काय होईल? पुढे यांना दुःख भोगावं लागेल. आणि म्हणून तुकोबाराय काय करतात? खेद व्यक्त करतात. काय करावं? विषय ओढी बोलले जीव, आता यांची कोण करील कीव, नुपजे नारायणी भाव, पावोनी ठाव नरदेह. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.